नमस्कार. आज दिनांक 6 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे चालते बोलते देवच आहेत. नमस्कार. आज दिनांक 6 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंता परते कोणी नाही हे कळले म्हणजेच मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो. मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे. तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू. ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्यापाशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याचप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतके आहेत की त्यांच्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार मोठे नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा. त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागलेच असे समजा. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल. संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला संतांचं महात्म्य नीट समजावून सांगतायत. महाराज म्हणतात की संत हे खरं तर चालते बोलते देवच असतात. त्यांची साधना अतिशय उच्च कोटीची असते आणि म्हणूनच ते नेहमीच आपल्याला आपल्यासाठी हितकारक काय हे सांगत असतात. परंतु आपलं कसं होतं की आपण प्रपंचात आणि विषयात गुंतलेले असतो आणि त्याच्यामुळे संतांची आपल्याविषयी जी तळमळ आहे ती आपल्याला कळतच नाही आणि म्हणून आपण आपल्या विषयातच अडकून पडतो आणि त्यांच्या सांगण्याकडे त्यांनी दिलेल्या साधनाकडे दुर्लक्ष होतं आपलं. पण असं न करता जेव्हा केव्हा आपल्याला अशा संतांची संगती लाभेल त्यावेळी ती खरी कृपा समजावी आणि मग अशा संतांची संगत कधीही सोडू नये. कारण या संतांच्या संगतीनेच आपल्याला आपल्या भगवंताची निश्चितपणाने प्राप्ती होऊ शकते आणि आपल्याला आपला परमार्थ साधता येऊ शकतो. खरा आनंद आणि समाधान आपल्या आयुष्यात आपल्याला लाभू शकतं. अशी संगत आपल्याला आपल्या गुरुच्या कृपेने लाभो आणि त्या योगे आपल्या भगवंताची आपल्याला प्राप्ती हो. खरा आनंद आणि समाधान आपल्या आयुष्यात निर्माण हो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.